मी आता एक्झॅक्ट शाही मार्गावरती आहे। आखाडा परिषदेने निर्णय घेतलाय की जी स्टॅम्पेडिंग संगमावरती झाली आहे, सुमारे 500 व्यक्ती घायल झाल्या आहेत। त्यामुळे आता आखाडा परिषदेने निर्णय घेतलाय की जी शाही स्नान आहे ते तात्कालिक अजून रद्द केलं आहे। मुख्यमंत्री स्वतः आखाडा परिषदेच्या अध्यक्षांशी संपर्क साधून आहेत आणि ते विनंती करत आहेत की संत महात्म्यांनी जो वेळ दिलेला आहे तो निर्धारित वेळ कमी करावा। परंतु अजूनही आखाडा परिषदेने निर्णय घेतलेला नाही आहे की शाही स्नान करावं की नाही। कारण जर शाही स्नानाला संत महात्मे संपूर्ण रथावरती जर बाहेर आले तर हजारो संत महात्मे साधू त्यांच्याबरोबर येतील आणि व्यवस्था गोंधळेल। म्हणून अजून आखाडा परिषदेने शाही स्नानाचा निर्णय जो आहे हा स्थगित केला आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता सर्व संत महात्म्यांचे जे रथ आहेत ते अजूनही या ठिकाणी असेच थांबलेले आहेत। आपण पाहू शकता सर्व आमचे संत महात्मे या ठिकाणी अजून थांबलेले आहेत।